तुमच्या गावातले मराठ्यांचे जेवढे ग्रामपंचायतचे सदस्य तेवढ्याला सांगायचं मुंबईला चल. सरपंच, माजी सरपंच, चेअरमन यांना सगळ्यांना सांगायचं तुला मोठं करताना आम्ही रात्रंदिवस प्रचार करतो. आता आम्हाला मोठं करायची वेळ आली, आमचे लेकरं मोठं करायची वेळ आली, मुंबईला चल. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचा सदस्याच्या पाय पडून सांगायचं मुंबईला चल. आजी माझे सगळे सभापती, उपसभापती, खासदार, आमदार, मंत्री, माजी आमदार सगळ्यांना सांगायचं मुंबईत चल. नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, भावी जिल्हा परिषदेचे सदस्य, भावी आमदार, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, सगळ्या पक्षाचे शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, मराठ्यांचे असणारे सगळ्यांना सांगायचं मुंबईला चल. आणि एवढं सांगून जर तेव नाही आला, तुम्ही त्याला काही बोलू नका. तुम्ही फक्त नाव मला द्या. हे आला नव्हता, त्याचा बाजारच उठतो, त्याला पाडत म्हणून समजायचं. तेव्हा जाणार मी जाणार, तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं. फक्त नाव सांगा, आपण मुंबईला गेलो गल्लीत हिंडत होतं. तुम्ही मुंबईला जाणार आहे, तुम्हाला माहित नाही मागं कोणी. घरी ताईला सांगून ठेवायचं मी मुंबईत चाललोय, मागं गल्लीत कोण हिंडतं मला माहित नाही. गल्लीत कोण कोण हिंडतं मागं आल्यावर सांग. ताई बरोबर सांगते आपल्याला हे गल्लीत हिंडत होता, त्याचा बाजार उठायची जबाबदारी म्हणून जरांगीची. तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही. तो किती दादा असून द्या, दादीन असून द्या, दादा फातात नाही काही ठुले नाही. दादा अर्धे मोक्यात घातले, काही ठुले नाही. दादा फिरत तिकडे दादा तर नाही तुमच्याकडे. ते दादा डायरेक्ट डिस्काउंटच करतात. डिस्काउंट करणारे दादा ज्याला दादा नुसतेच शेण पापड्या खातात. आता एक दादीन राहिली, वळवळ केली की गेली. वळवळ करायची नाही, फक्त मजेन राहायचं. मंत्री होय, काय व्हायचं तर होय. मराठ्याच्या वाटा गेलं की बाजार उठिलाच. टेन्शनच घेऊ नका दादाचं. चांगले चांगले दादा कॅक्टाला झोपले अंतरवाली. काही काही रच्चे आले आमच्या तिकडच्या खासदाराला घेऊन. हळूच जाऊ का मी.